हॅलो फ्रेंड्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 8 आणि मी निघणार आहे आता थोड्या वेळात ऑफिसला. पण ऑफिसला निघण्याच्या आधी मला रोज एक काम करावं लागतं, ते म्हणजे रोबोटला ऑन करणं, कारण ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. मला घर क्लीन लागतं आणि रोबोट मी ऑन केला का तो 45 मिनिट्सच्या आत माझं घर पूर्ण क्लीन करतो. आणि इथे मी माझा लंच बॉक्स पण रेडी केलेला आहे, ज्यात मी आज घेतली आहे भाजी आणि पोळी. आणि आता मी निघाली आहे. तर हे आहे आमच्या बिल्डिंगचं मेन डोअर. इथून बाहेर पडल्यावर स्ट्रेट गेल्यानंतर आमचा बस स्टॉप येतो इथला. तो बस स्टॉप इथून साधारण आहे 300 मीटरच्या अंतरावर. आणि मी आता निघाली आहे माझ्या ऑफिसला जाण्यासाठी. तर तिथून मला बसने लागतात 20 मिनटं. तर 20 मिनटात मी पोहोचेल ऑफिसला. ओके. सकाळी जाताना पण अंधारच असतो आणि परत येताना सुद्धा अंधारच असतो. तर आता मी आली आहे परत ऑफिसवरून आणि तुम्ही बघू शकताय मी माझ्या मेन डोअरवर ख्रिसमसची रिंगसुद्धा लावली आहे आणि आपलं दिवाळीचं वगैरे तोरणसुद्धा लावलेलं आहे. तर आत्ता मी आली आहे घरात आणि आत्ता वाजलेले होते संध्याकाळचे 5:30. मी साधारण 5-5:30च्या दरम्यान घरी येते. आणि आज मी डिनरसाठी बनवणार आहे हक्का नूडल्स. तर तुम्ही आता बघाल मी कसे बनवते हक्का नूडल्स. तर इथे मी ठेवलं आहे पाणी गरम होण्यासाठी आणि ते चांगलं बॉईल झालं. मग मी गॅस केला आहे बंद आणि यातच मी आता टाकणार आहे 1 चमचाभर मीठ आणि नंतर त्याच गरम पाण्यामध्ये मी टाकणार आहे हे चिंग्सचं व्हेज हक्का नूडल्सचं पॅकेट एक पूर्ण. त्याच्यावर झाकण ठेवून ते मी 10 मिनटं शिजू देणार आहे. पण गॅस बंद आहे, फक्त गरम पाण्यामध्येच हे छान शिजतं. त्याच्यामुळे आता हे होणार आहे गरम. हे साधारण आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आणि आता याला झाले आहे 10-15 मिनटं झाकून. तर आपण बघू शकतो आहे की नूडल्स आता छान शिजले आहेत आज गरम पाण्यामध्ये. एक मी थोडी दाबूनसुद्धा दाखवते. तर ही तुम्ही बघू शकताय ती एकदम इझिली कट होते, म्हणजे ही छान शिजली आहे. तर याच्यासाठी आपण घेणार आहोत आता कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांदा. आणि याच्याबरोबर मी इकडे घेतलं आहे आलं, लसूण, हिरवी मिरची बारीक करून मिक्सरमधनं. तर आता चला मी दाखवते की मी नूडल्स कसे बनवते. तर मी एक मोठा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलं. आणि थोडं तेल गरम करून झाल्यानंतर मी त्याच्यात आपण जे बारीक करून घेतलं होतं आलं, लसूण, हिरवी मिरचीची जी पेस्ट बनवली होती आणि ही थोडी जास्त प्रमाणात टाकायची, कारण याचा स्ट्रॉंग फ्लेवर जास्त छान लागतो. तर मी आता हे छान मिक्स करून घेते तेलामध्ये. साधारण 1 ते 2 मिनटं परतवून घेतलं. मग याच्यात मी टाकणार आहे कांदा. तर मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. आता मी तो चांगला परतवून घेणार आहे. एकदम आपल्याला गोल्डन ब्राऊन नाही करायचा आहे, ट्रान्सपरंट असं ठेवायचं आहे, कारण ट्रान्सपरंटच असतो यातला नूडल्समधला कांदा. आणि कांदा आपण बघू शकता मी खूप ब्राऊन नाही केला. आणि याच्यातच मी टाकल्या आहे आपल्या भाज्या, ज्यात मी घेतली आहे शिमला मिरची, गाजर आणि कोबी. तर हेही मी चांगलं परतवून घेतलं आहे 1 मिनिटभर. आणि मग आता मी याच्यात टाकते आहे आपण उकडवून घेतलेल्या, मग मी त्या चाळणीत काढून निथरवले होते आणि तेल लावून ठेवलं होतं त्या नूडल्स. तर आता हे सर्व आधी आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत भाज्या आणि नूडल्स. आणि नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत सॉस. तर मी आधी ॲड करणार आहे डार्क सोया सॉस, साधारण 1 ते 1.5 चमचा, जसं आपल्याला डार्कनेस त्याचा आवडत असेल नूडल्सचा त्या प्रमाणात. आणि मग मी इथे टाकते आहे व्हिनेगर, ते पण अर्धा ते पाऊण चमचा फक्त, कारण खूप जास्त आंबट होता नाही तर व्हिनेगरने खूप आंबट अशी चव येते. आणि मी आता ॲड केले आहे ब्लॅक पेपर, ते पण एकदम थोडेसे, कारण त्याला खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर असतो. आणि आता हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेते आहे. आणि हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवून साधारण 1 मिनिट वाफ येऊ देईल. आणि हे आपले रेडी आहे. आणि मी नंतर मंचुरियनसुद्धा बनवले होते. तर आजचं डिनरमध्ये आहे मंचुरियन आणि हक्का नूडल्स. जर तुम्हाला मंचुरियनची रेसिपी हवी असेल तर मला कळवा कमेंट्समध्ये, मी नक्की बनवेल. ओके, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्व माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. बाय.